चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण पॉम्फ्रेट करणार आहोत। त्याचे शेपटे काढून घ्यायचे आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। मसाल्यामध्ये कोकम घेतला आहे लावण्यासाठी, अद्रक, लसूण, कोथिंबीर पेस्ट, तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ पण चालतं, रवा, खसखस पण चालते। इकडे बरेचसे गरम मसाले, खडे मसाले, हळद, मीठ पूर्ण मिश्रण लावून घ्यायचं आहे। इथे काप काढले तरी चालतात, नाही काढले तरी चालतात। कोकम टाकून सगळा मसाला आपण व्यवस्थित एकत्रच लावून घेणार आहोत। 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं याला ठेवून द्यायचं आहे मिक्स करून झाकून असंच। नंतर तळायला घेणार आहोत। पूर्ण मटेरियल लावून व्यवस्थित आवडीप्रमाणे तिखट, आंबट आपला जेवढा फ्रायचा मेनू असेल त्याप्रमाणे आपण साहित्य घ्यायचं आहे, कमी जास्त पूर्ण फेटून घेऊया। असं लिंबू टाकला तरी चालतं, चिंच टाकली तरी चालते, दही, आंबट काही ना काही पाहिजे याच्यामध्ये। मी आगळ टाकलेला आहे, कोकम। पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे फिरवून फिरवून। थोडंसं पाणी लागलं, कोरडं वाटलं तर टाकायचं, ओलं करायचं। व्यवस्थित आलटून पलटून त्याला मटेरियल व्यवस्थित लावून घ्यायचं। कढईत आपली तेल टाकून घेऊया आणि जेवढं आपल्याला मासा व्यवस्थित बुडेल एवढं तेल टाकायचं आहे, व्यवस्थित फ्राय होतो। त्याच्यामध्ये आपण आपला फ्राय मासा करून घेऊया। तेल कडक झालेलं आहे। थोडंसं पलटी करून घेऊया। चांगले खरपूस कुरकुरीत भाजायचे आहे, कच्चं नाही ठेवायचं। काढून घेऊया, व्यवस्थित तळे। शेअर आणि सबस्क्राईब करा।